नमस्कार। आज एक विशेष दिवस म्हणजे माझ्या आईचा, मावशीचा, काकांचा वाढदिवस आणि त्याचे औचित्य साधून आम्ही सुचिता, मावशी, माझी आई शार्वी आणि राधा आम्ही निघालो सरसगडावरती वृक्षारोपण मोहिमेसाठी लागणारे सर्व साहित्य आम्ही सोबत घेऊन निघालो। वाटेवरच एक छोटीशी क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही लगेचच कूच केली सरसगडावरती आणि त्या ठिकाणी माझ्या आईनी, मावशीनी खड्डा खणायला सुरुवात केली। त्या खड्ड्याचं सुंदर असं डायमीटर, त्याची खोली व्यवस्थित झाडाला अनुकूल असेल अशा पद्धतीची ठेवली आणि त्या ठिकाणी लगेचच आम्ही करंज नावाचं वृक्ष त्या ठिकाणी आम्ही लागवड करायला सुरुवात केली आणि हे लागवड करताना सर्वांनीच त्या ठिकाणी सहकार्य केलं। आणि वृक्ष लावून केवळ फायदा नाही तर त्याला संरक्षणासाठी, प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या सभोवताली एक प्रोटेक्टिव्ह जाळी आम्ही त्या ठिकाणी लावली। आणि असं म्हणतात की वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनचरे। नमस्कार, जय शिवराय। आज आम्ही या ठिकाणी सरसगडाच्या पायथ्याशी आहोत आणि आजचा खास विशेष असा दिवस म्हणजे माझ्या आईचा आणि मावशीचा आज वाढदिवस आहे आणि काकांचा सुद्धा वाढदिवस आहे। या दिवसाचं औचित्य साधून सरसगडाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही वृक्षारोपण केलंय। त्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकताय की त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। वृक्ष लावल्यानंतर त्याला एक प्रोटेक्टिव्ह जाळी सुद्धा आम्ही लावलेली आहे जेणेकरून त्या वृक्षाचं अतिशय व्यवस्थित संवर्धन होईल। म्हणूनच आपल्या सर्वांना मी आवाहन करेल की ज्याप्रमाणे शिवरूम प्रतिष्ठान, स्वयंपूर्ण सुधाकर आणि स्थानिक सरसगड दुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जे उपक्रम या सरसगडाच्या खुशीमध्ये सुरू आहे आणि या सरसगडाला बहर देण्यासाठी, हिरवगार करण्यासाठी आपण फायर लाईनचं जे काम करतोय त्याला एक छोटंसं हातभार म्हणून आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण सुद्धा आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाच्या स्मृतीनिमित्त या ठिकाणी आपण वृक्षारोपण करू शकताय आणि एक समाजाला आणि आपल्या तरुणांना एक मेसेज या निमित्ताने आपण देऊ शकतो। आपण सुद्धा अशाच प्रकारे एक मोहीम सुरू ठेवा। आपल्याला सुद्धा जर इकडे वृक्षारोपण करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधू शकता। धन्यवाद, जय शिवराय।